चंदनाचे हात पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन, परेसा नाही हीन कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, पाहता अवगुण मिळेची ना, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुल्या, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा विठ्ठल विठ्ठल. चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. महाराष्ट्र भूषण विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आजच्या प्रसंगी संकीर्तन सेवेकरिता निवडलेल्या अभंगातून संत म्हणा, भक्त म्हणा, ज्ञानी म्हणा, साधू म्हणा, अलौकिक पुरुष म्हणा, यांचा जो महत्वाचा विशेष आहे तो महत्वाचा विशेष नकारात्मक सांगतात. विठ्ठल विठ्ठल. सेवा करण्याकरिता संतांचं श्रेष्ठत्व ज्याला म्हणतात ते विचारात घेण्याकरता भाषा सुद्धा संतांची लागते. भांडवल सर्व संतांचंच लागतं. जगामध्ये अवगुणी माणसाचं वर्णन गुणवान सुद्धा करू शकतो आणि अवगुणी मनुष्य सुद्धा करू शकतो, परंतु साधू पुरुषांचं वर्णन मात्र असाधू मनुष्य करू शकत नाही. त्याच्याकरता साधूचीच भाषा असावी लागते. आपण व्यवहार करत असताना कोणत्या माध्यमातून करायचा हे सुद्धा मोठा विचार आहे. साधूच्या जीवनाचा विचार आणि तो करत असताना माध्यम मात्र आपलं स्वतःच वापरून चालणार नाही. व्यापारी व्यापार करतात, माल विकतात. माल स्वतःचा जरी असला तरी माप मात्र स्वतःच वापरता येत. त्याला माप सरकारीच माप वापरावं लागेल. स्वतःच्या मापानं माल देता येणार. आता एवढंच आहे, अधिक माप घेऊन कमी माल कसा देता येईल ही 65वी कला ज्याच्या त्याच्याजवळ असणं वेगळं आहे. पण मात्र माप हे शासन मान्यच घ्यावं लागेल. तसंच साधू संतांचं अंतरंग पाहण्याकरिता त्यांचीच भाषा आपणास उपयुक्त करून घ्यावी लागेल. हो, या दृष्टिकोनातून महाराजांचा अत्यंत मोलाचा, स्वरूपानं लहान असणारा परंतु विचारानं आणि भावार्थानं अत्यंत मोठा असणारा हा छोट्या स्वरूपाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये सर्वात मोठी आवड संतांच्या वर्णनाविषयीची.
महाराजांची वाणी ज्यावेळेला नामदेवरायांच्या आणि भगवान पंढरीशाच्या आज्ञेनुसार प्रवाहित झाली आणि त्या वाणीनं जगाच्या कल्याणाकरिता अनेक अशा प्रकारचे विषय समोर मांडले, त्याबरोबर महाराजांचा व्यक्तिगत अशा प्रकारचा अत्यंत आवडीचा विषय, जिव्हाळाचा विषय, आणि तो म्हणजे संतांचं वर्णन. महाराजांना आपण जर विचारलं तुम्हाला एवढं का आवडतं, त्याचं कारण आहे. तुकोबारा म्हणतात, जगात सर्वोच्च आवड आम्हाला फक्त साधू पुरुषांच्या वर्णनाची. तुकाड निर्दोष आणि अव्यभिचारी हे आवडीचं खूप अशा प्रकारचं अंतरंग लक्षण आहे. जगाला आवड आहे. प्रत्येकाच्या जीवनात कोणाचं ना कोणाचं तरी आकर्षण असतंच. आकर्षण हा चेतनाचा स्थायी भाव आहे. तसा सूक्ष्म अशा प्रकारचा जर विचार केला, जळामध्ये सुद्धा आकर्षण आहे. प्रत्येक महाभूताचे जे परमाणू आहेत ते परमाणू आपल्या आपल्या मूळ द्रव्याकडे आपोआपच खेचतात. पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण आहे. पृथ्वीवरचे काही धूळ किंवा अणुरेणू ज्यावेळेला हवेमुळे उत्तेजित होऊन पृथ्वीला सोडून अंतरिक्षामध्ये फिरतात, काही काळ फिरतात, परंतु त्यांचं सगळं अशा प्रकारचं आकर्षण जर कुठं असेल, पृथ्वी आहे. जडामध्ये सुद्धा आकर्षण आहे. आपल्या आपल्या मूळ द्रव्याकडे जाणं हा विभंगलेल्या जडाचा सुद्धा अवशेष आहे असं सांगण्यात येतं. म्हणतात, हिऱ्याची परीक्षा करत असताना हिरा आयरणीवर ठेवून घनाने बडवावा लागतो. खरा हिरा फुटत नाही, तो आयरणीमध्ये तरी किंवा घनामध्ये तरी घुसेल. मग काढण्याकरता काय उपाय? त्याच्याकरता एकच उपाय, हिरकणी आणायची. वैकुंठवासी गुरु महाराज म्हणायचे, हिरकणी म्हणजे हिऱ्याची मिसेस म्हणायची. ती हिरकणी नुसती दाखवल्याबरोबरच स्पर्श सुद्धा करायचं कारण नाही. केवळ दाखवल्याबरोबर आत घडलेला हिरा आपोआपच बाहेर पडायचा. का पडतो? त्याचं कारण आहे आकर्षण आहे. जडामध्ये सुद्धा आकर्षण आहे. जडात जडाचं आकर्षण आहे. जीवाला जीवाचं आकर्षण आहे. काही वेळा आकर्षण जीवाचं जीवाशी असलेलं आकर्षण सदोष आकर्षण आहे आणि काही निर्दोष आकर्षण आहे. संसारामध्ये माणसं जीवाची जीवाला एकमेकाला अपेक्षा करतात, आपल्या स्वार्थाकरता, आपल्या तृप्तीकरता, आपल्या पूर्णत्वाकरता. परंतु संसाराचा असा न्याय आहे, प्रत्येक स्वतःच्याच हिताकरता दुसऱ्याकडे ओढला जातो. नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. हा जो आकर्षणाचा जीवनाचा जो विचार आहे, तो विचार प्रत्येक आपल्या स्वतःच्या आत्म्याकरिता, स्वतःच्या तृप्तीकरता ओढला जातो किंवा खेचला जातो. देवाची सुद्धा जीवनामध्ये गरज आहे, आकर्षण आहे प्रत्येक जीवाला. काही वेळा काही ना कळून असेल, काही वेळा न कळून असेल. देवाचं जे जीवनामध्ये असणारं आकर्षण, ते आकर्षण कळून न कळून असू द्या, पण प्रत्येकाला देवाचं आकर्षण आहे. काही वेळा ते गरज म्हणून, तर काही वेळेला आवड म्हणून. संसारामध्ये अडकलेल्या माणसाला देवाचं आकर्षण कशा करता? गरज म्हणून का आवड म्हणून? गरज म्हणून. आपल्या जीवनातल्या गरजा का संपल्या की त्या देवाचा त्यांचा संबंध कुठलाच राहत नाही. परंतु भगवत भक्त ज्याला म्हणतात, संत ज्याला म्हणतात, त्यांना परमात्म्याचं आकर्षण आहे, गरज म्हणून नव्हे, आवड म्हणून. आणि या आवडीच्या आकर्षणापेक्षा सुद्धा सर्वच साधू संतांच्या अंतरंगाचा आवडीचा जर आपण आढावा घेतला, तर सर्वांनाच संतांच्या विषयात जेवढं आकर्षण, तेवढं देवाविषयी सुद्धा नाही. विठ्ठल विठ्ठल असावं नसावं, का नाही, काय, हा प्रकार सगळा विचार वेगळा आहे. पण नाही एवढं गोष्ट खरी आहे. म्हणून तुकोबारायांचा पण एक प्रमाण बोलून गेलो. तुका म्हणे, जैसे आवडती हरिदास तैसे नाही आस अनेकांची. अनेकांची या शब्दामध्ये सगळंच आलं.
हरिदास सोडून देवापर्यंत आणि यांची इतकी मला आवड नाही जितकी हरिदासांची आवड आहे. आणि या आवडीमध्ये स्वतःच्या अंतःकरणाची तृप्तता अधिक जगाची अपेक्षा पूर्ण होणं, या दोन्ही गोष्टी आहेत. जगाला संतांची गरज असू शकते आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना संतांची आवड आहे. या आवडीचा आपला मनोभाव प्रगट करण्याकरिता संतांच्या ठिकाणी विशेष कोणता आहे? सर्वच विशेष सर्वांना समजू शकत नाही, कारण कळण्याची जी काही नजर आहे ती नजर सर्वांच्या जवळ असू शकत नाही. प्रत्येक गोष्टीतली जी कक्षा आहे ती वेगळी वेगळी आहे. संतत्व जे आहे ते संतत्व अंतरंगातलं आहे, ते बाह्य दृष्टीनं अथवा शास्त्राच्या दृष्टीनं समजणारं असं नाही. म्हणून तुकोबारासारख्या संतांनी असा त्याच्या विषयात कटाक्ष टाकलेला आहे. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरेच महिमान येईल कळो. खऱ्या अर्थानं त्या माहिम्याचा जो स्पर्श आहे स्वतः अंतरंग बदलल्याशिवाय होणार नाही. परंतु त्याची अचूक अशा प्रकारची जगाला दिशा दाखवण्याकरता महाराज त्यांचं वर्णन करत असताना, संतांचं वर्णन करत असताना दोन प्रकारची वर्णन आहेत. एक विधियुक्त वर्णन आणि दुसरं निषेधयुक्त वर्णन. विधियुक्त वर्णन त्याला म्हणतात की संतांच्या जवळ असं सामर्थ्य आहे, तसं सामर्थ्य आहे, अशा प्रकारचं अंग संतांच्या जवळ आहे, याला विधियुक्त अशा प्रकारचं वर्णन असं म्हणतात. संतांच्या ठिकाणी एवढा मोठा महिमा आहे. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, व्हावे. घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुटी, निघे माझी वाचा तुटी. घेता सज्जनाची नावे, निघे माझी वाचा तुटी. विधियुक्त वर्णनाचे अभंग महाराजांचे खूप आहेत. योग्यांची संपदा त्यागाने शांती, उभय लोके कीर्ती सोहळा मान, असे अभंग पुष्कळ आहेत की ज्याच्यामध्ये संतांच्या विषयात विधियुक्त अशा प्रकारचं सकारात्मक ज्याला वर्णन म्हणतात ते वर्णन केलेलं आहे. आणि या अभंगाचा विशेष आहे, याच्यात वर्णन आहे परंतु नकारात्मक काय नाही. याचा अर्थ महाराजांना त्यावेळेला जगातल्या नको असणाऱ्या गोष्टी डोळ्यासमोर अधिक असाव्यात. ही गोष्ट नसावी, ती गोष्ट नसावी, ती गोष्ट नसावी, अशा नको असणाऱ्या अनेक गोष्टी महाराजांच्या समोर असणाऱ्या, परंतु त्या संतांच्या जवळ मुळीच नसतात. हा सर्वात संतांचा विशेष आहे. हे वर्णन करण्याकरता महाराजांनी दृष्टांताचा वापर केला. वेदात, शास्त्रात, श्रुतीत, स्मृतीत दृष्टांत वापरण्याची पद्धत आहे. जो विषय बुद्धीला अमूर्त आहे, अननुभूत आहे, असा विषय कल्पनेमध्ये येण्याकरता दृष्टांताची योजना केली जाते. प्रत्यक्षात त्या विषयाचा आकार दिला जातो. अशी पटवून देण्याची जी प्राचीन पद्धती आहे ती प्राचीन पद्धती महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वापरलेली आहे. चंदनाचे हात पायाही चंदन, पायही चंदन, चंदनाचे हात पायही चंदन. बोला.
पोटी अंधकार दीपा नाही पाटी पोटी अंधकार दीपा नाही पाटी पोटी अंधकार ज्याच्या सहवासाचा परिणाम भयानक अशा प्रकारचा होतो असा दृष्टांत महाराजांनी वापरलेला आहे. दृष्टांत वापरत असताना अभंगामध्ये 4 दृष्टांत महाराजांनी दिलेले. 4 का दिले? एका दृष्टांतातून संतांच्या विषयातलं वर्णन झालं नसतं का? महाराजांना आपलं वाङ्मय वाढवायचंय. काही वेळेला वाढवण्याची पाळी येते, नाईलाज झाला तर वाढवण्याची पाळी. स्वयंपाक उरकत आलेला असावा आणि पाहुण्याची गर्दी व्हावी, त्यावेळेला भाजी वाढवावी लागते. आणि मग बसलेल्या मंडळींच्या गोष्ट लक्षात येते की ज्या अर्थी एवढं रुचीहीन लागतंय त्या अर्थी हे वाढवलेलं आहे. ज्या ज्या गोष्टी वाढवलेल्या असतात त्या त्या गोष्टी रुचीहीन असतात. महाराजांना हे वाङ्मय वाढवायचं नाहीये, त्याच्यामध्ये सकारण आहे. प्रत्येक भिन्न भिन्न अशा प्रकारच्या योजनेत दृष्टांतामध्ये महाराजांच्या बाबतीमध्ये एक मार्मिकता आहे. मी आपल्याच्या पुढे चिंतन करत असताना पुढे आणणार आहे. वेगळे वेगळे दृष्टांत का दिले गेले? या सर्व दृष्टांत 4 दृष्टांतातून महाराजांना एक महत्वाचा निर्णय सिद्धांत अभंगामध्ये एकच सांगायचा. काही असे अभंग आहेत की त्या अभंगामध्ये 4-2 सिद्धांत असतात. काही अशा अभंग आहेत की त्या अभंगामध्ये सिद्धांत शोधून सापडत नाही. खूप अशा प्रकारच्या तन्मयतेने सिद्धांताचा शोध घ्यावा लागतो. या अभंगामधला जो सिद्धांत तो अभंगाच्या शेवटी महाराजांनी प्रकट केलेला आहे. वस्तुतः वारकरी संप्रदायामध्ये सिद्धांताचं सर्वश्रेष्ठत्व म्हणून आपण ध्रुवपद गातो. वारकरी मंडळी म्हणतील या अभंगाला ध्रुवपद कोणतं आहे? कारण दृष्टांत हे ध्रुवपद बनत नाही. जे सिद्धांत ज्याच्यामध्ये कथन केलं असतो ते ध्रुवपद असत. अशी महाराजांच्या साहित्य रचनेमध्ये विविधता आपल्याला आढळून येते. काही अभंगामध्ये सिद्धांत शोधून सापडत नाही, अत्यंत तर्कबुद्धीनं तो सिद्धांत काढावा लागतो. काही मध्ये अभंग सिद्धांत सुरुवातीला असतो आणि पटवून देण्याकरता नंतर दृष्टांत वापरलेले असतात. म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही अशा प्रकारचं चिंतन एकाच अभंगाद्वारे केलेलं असतं. हे दोन्ही कसं असतं नमुना म्हणून सांगून जातो. संतांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर संतांच्या जवळ काय असतं असा माझ्या सांगण्याचा एक प्रकारचा कल आहे. आणि दुसरं अशा प्रकारचा मी कल सांगू शकतो त्या शब्दातून बदलून संतांच्या जवळ काय नसतं. एकीकडे असा शब्दोच्चार आहे की संतांच्या जवळ काय असतं. घरामध्ये वैभव असतं, मनासारखं घर अनुकूल असतं. सामान्य जगाला जे घर मिळतं ते साधू संतांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर त्यांना घर मिळालं होतं का? तुकाराम महाराजांचंच उदाहरण पहा. महाराजांचं जे घर होतं ते मोठं असं विचित्रच होतं. कोणत्या इंजिनियरने बनवून दिलं होतं कोणास ठाऊक. घरावर चढण्याकरता पायऱ्या लागत होत्या, परंतु खाली येण्याकरता मात्र पायऱ्याची गरजच नव्हती. कारण वर गेल्यानंतर ते टिकतच नव्हतं. एरंडासी थार दुजा भार नसा हाती, आपापच वर गेलेला मनुष्य खाली येत होता. काय होतं महाराजांच्याकडे? घरामध्ये द्रव्याधिक. पाहुणा म्हणून वैकुंठीचा राजा घरी आल्यानंतर त्याला सत्काराकरता बसण्याकरता काय मोडक्या बाजा. मोडकिया बाजावरी वाकळाच्या शेजा. भोजनाकरता काय मिष्टान्न दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या. काय होतं महाराजांच्याकडे? गावामध्ये मान होता का? गावामध्ये मान नव्हता. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझं भीक कोण घाली, अशी अवस्था त्यांना प्राप्त झालेली होती. प्रपंचाच्या बाबतीमध्ये दिवाळा निघालेलं होतं. महाराजांची धर्मपत्नी तरी मनानुकूल अशा प्रकारच्या गोड शब्दानं बोलत होती का? महाराज स्वतः म्हणतात बरे झाले देवा बाईल कर्कशा. सगळ्या विरुद्ध अशा प्रकारचा प्रसंग. मी विनोदाने नेहमी म्हणत असतो बऱ्याच वारकऱ्यांच्या वाट्याला हा माल आलेला असतो.
मात्र त्याच्यात समाधान मानावं की परमात्म्याने ही दयाच केलेली आहे. जसं महाराज म्हणतात, नाही तरी अशा गुंतत होते ती. एक अर्थ असा जर आपण पाहिला की महाराजांच्या जवळ काय होतं, असं आपल्या लक्षात येतं की काहीच नव्हतं. याच्या विरोधामध्ये बघा, महाराजांच्या जवळ काय नव्हतं, काय कमी होतं. वैभवाच्या विषयात महाराजांना विचारा, तुमच्याजवळ वैभव आहे काय? महाराज म्हणतात, त्रैलोक्यातलं वैभव आमच्या जवळ आहे, तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. छत्रपती शिवाजी महाराज जवळ हात जोडून आज्ञाधारक, रिद्धी सिद्धी दारामध्ये लोटांगण घेतात. एवढंच नव्हे, विश्वसंपत्ती जिला लक्ष्मी म्हणतात त्या लक्ष्मीचा पती जवळ आहे, काय कमी होत. असे दोन्ही प्रकारचे अंग जसे साधू संतांच्या बाबतीमध्ये दिसतात, एक सकारात्मक आणि दुसरं नकारात्मक. महाराजांना या अभंगामध्ये फक्त नकारात्मक अशा प्रकारचं चिंतन आपल्या पुढे आणायचं आहे. सज्जनांच्या जवळ, साधूंच्या जवळ असा विशेष असतो, कशा पद्धतीचा दृष्टांताच्या द्वारे महाराज पटवतात. चंदनाचे हात पाय ही चंदन, चंदन ही पवित्र अशा प्रकारची वस्तू आहे, जिचा वापर परमात्म्याच्या पूजेकरिता केला जातो. दृष्टांत वापरत असताना सुद्धा महाराज पावित्र्याच्या दृष्टांतातून सुरुवात करतात. चंदनामध्ये असा विशेष आहे, सहवासामध्ये असणाऱ्या जेवढ्या जेवढ्या अचेतन काष्टांना सहवासामध्ये आल्यानंतर आपला गुणधर्म देणं, हा उदारपणा चंदनाच्या ठिकाणी आहे. सर्वांगी सुवास परितो उगला न राहे, स्वभोवते चंदन तरुवर करीतची जाय. जवळचे जेवढे म्हणून काष्ट आहेत त्या सर्व काष्टांना तो चंदन बनवतो. ज्यांना किंमत नाही, चंदनाच्या सहवासामध्ये आला की त्याला किंमत येते. बोरी सारखी लाकडं, ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये बोरी गेली या जवळी, झगटली या अंग फाडी. कोणताच अशा प्रकारचा सद्गुण पाहायला मिळत नाही. असं बोरीचं झाड, परंतु चंदनाच्या झाडाच्या जवळ आलं, चंदनाने बोरी वाभिला, चंदनाने बोरी वाभिला, संताने सरता केलो तैशा परी, संताने सरता केलो तैशा परी. संताने सरता केलो तैशा परी, संताने सरता केलो तैशा परी. चंदनान बोरी गापियला, चंदनाने बोरी गापियला, गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही. त्याचा गुण आहे हा. त्याच्या सद्गुणामध्ये फार मोठा उदार येतो. ती चेतन काष्टे सर्वथा चढली देव ब्राह्मणाचे माथा. नाथ महाराज म्हणतात, अचेतन काष्टाला सुद्धा केवढी किंमत येते. चंदनाचा हा विशेष आहे. आणि त्याच्या ठिकाणी असणारा जो स्वगत भेद आहे, तो स्वगत भेद नाही असं महाराजांना सांगायचं. वस्तुतः त्याच्यामध्ये हात आणि पाय हे असण्याचं काय कारण आहे? वृक्षाच्या उपयोगामध्ये पंचांगाची गरज आहे म्हणतात. 5 अंगाची वृक्षातून उपयोग होतात. मूळ, शाखा, साल, पान, फूल आणि फळ, ही 5 अंग आहेत वृक्षाच्या उपयोगाची. कोणत्याही एखाद्या वृक्षाचा उपयोग होण्याकरता याच्यातून कोणत्या ना कोणत्या तरी विशेष अवयवाचा उपयोग होतो. काही झाडाच्या मुळाचाच उपयोग अधिक होतो, काहींच्या सालीचाच उपयोग होतो, काहींच्या पानाचाच उपयोग. असं प्रत्येक झाडाच्या बाबतीमध्ये वेगळं वेगळं आहे.
परंतु चंदनाचा असं काही विशेष आहे की चंदनाचा जो उपयोग होतो सर्वांचा सर्वांगीण अशा प्रकारचा उपयोग आहे. चंदनाचं झाड म्हणजे फलस्वरूप अशा प्रकारचं झाड. असं फलस्वरूप असणारं झाड त्याच्या वलयामध्ये कोणतंही जर झाड आलं तर त्याच्यावर एवढा त्याचा प्रभाव पडतो की ते सुद्धा चंदन रूप बनतं. हा जसा चंदनाचा गुण आहे. नंतर महाराज दुसरा दृष्टांत देतात. या चंदनाच्या दृष्टांतामध्ये महाराजांना काही न्यूनता वाटली आणि न्यूनता वाटण्याचं कारण आहे चंदनाचा उपयोग करून घेत असताना एवढा हवा असा सुलभ रीतीनं होत नाही. चंदनाचे बुड सर्पी जैसे दुवाड. बहुतेक चंदनाला सर्पाधिकाने वेढे टाकलेले असतात. अगोदर आयुर्विमा उतरूनच मग चंदनाच्या झाडाकडे जावं लागतं. चंदन एवढा चांगला आहे परंतु माणसाला त्याच्याकडे जायचं म्हटलं तर एवढं दिव्य करूनच पुढे जावं लागतं. दोष आहे त्याच्यामध्ये. काही आणखीन चंदनामध्ये दोष आहे की चंदन केळी आणि वेळू या दोघांना मात्र आपला प्रभाव करू शकत नाही. त्याचं कारण एकाच्या आत वितीवर गाठी आणि एक आतून सगळंच मोकळं. त्याच्यामुळे दोघांवर ते प्रभावच करू शकत नाही. हा त्याच्यामध्ये दोष आहे. न्यूनता ही एक प्रकारची. आणि दुसरं महत्वाची एक गोष्ट आहे चंदन हा झाडाचा गुण बदलतो का गुणी बदलतो. बोरीच्या काष्टामध्ये असणारा गुण बदलेल गुणी बदलत नाही. गुणी हा तसाच राहतो. ज्याच्या ठिकाणी तो जो गुण आहे तो जे गुणी आहे धारक जो आहे त्याच्यामध्ये बदल नाही. तो तशाला तसाच राहतो. संतांच्या बाबतीमध्ये यापेक्षा वेगळेपण आहे. नुसता गुणच बदलतो असं नाही गुणी सुद्धा बदलतो. तो गुणी कशा स्वरूपातून बदलतो. परिसा नाही न कोणी अंग चंदनाचे पायही चंदन चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही न कोणी अंग. स्पर्शमणी आहे. त्याचा एक असा विशेष आहे कोणत्याही धातूला त्याचा स्पर्श का झाला तो सोनं बनवतो. त्याचा गुण केवढा वाढतो. 2 किलो लोखंड असेल तर स्पर्श परिसाचा जर स्पर्श झाला त्याचं सोनं बनतं. काय होतं लोखंडाचा काळेपणा तो संपतो. चकाकी येते किंमत वाढते अक्षयपणा निर्माण होतो. सोनं धातू अक्षय धातू आहे आणि सोन्याला किंमत येते. दुसरं सांगू वजन वाढतं. हे सगळेचे सगळे गुण परिसाच्या संगतीमुळे बदलतात. त्याचा अर्थ असा गुण बदलतो असं नाही गुणीच बदलतो. संतांच्या सहवासामध्ये हे होतं. जीवाचे गुण बदलतात असं नाही. गुण धारण करणारा जो जीवात्मा त्याच्यातच बदल होतो. परिस हा ज्याप्रमाणे कामगिरी करतो त्याप्रमाणे संत देखील अशाच पद्धतीची कामगिरी करतात. परिसा नाही हीन कोणी अंग. परंतु परिसामध्ये आणखीन एक दोष आहे. परिस धातूला सोनं करेल का परिस बनवून देईल. आपलं स्वतःच स्वत्व देत स्वत्व मात्र बाजूला ठेवतो. गुणीमध्ये जो गुणधारक गुणी आहे त्याच्यात बदल करतो पण आपलं स्वत्व मात्र देत नाही. त्याच्यात फरक ठेवतो. कुठे ना कुठेतरी भेद ठेवतो. काही माणसं आपला गुण देतात पण देत असताना कुठेतरी थोडस वर्म ठेवूनच देतात कारण सगळं आपलं महत्व द्यायला नको. तसं साधूंच्या बाबतीमध्ये मात्र नाही. केवढं मोठं स्वत्व देतात ते स्वत्व महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. दीपानाई पाटी पोटी अंधकार दीपानाई पाटी पोटी अंधकार दीपानाई पाटी पोटी अंधकार दीपानाई पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखरा वागी गोड
अंधकार दीपा नाही पाठी पोटी अंधकार दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. महाराजांनी दृष्टांत चढता वापरले. दिवा काय करतो? प्रकाशमय आहे. दिव्याचं स्वरूपच प्रकाशमय. प्रकाश आणि दिवा याची एकता आहे. आणि दिव्यामध्ये एवढा उदारपणा आहे. आपलं जे स्वरूप आहे, आपला जो प्रकाश आहे, तो सर्वच्या सर्व प्रकाश दुसऱ्याला देणं. दीपे दीप लाविला परिश्वंग तोची जाहला. एका दिव्यानं दुसरा दिवा लावल्यानंतर पहिला कोणता आणि दुसरा कोणता ओळखू येत नाही. दोघांची समानता. ज्या दिव्यामध्ये प्राबल्य प्रचुरता नव्हे, रूपच अशा प्रकारचं प्रकाश. काही वेळेला दोन गुणधर्म असतात. दोन गोष्टी एका विभागामध्ये आल्यानंतर काहीला प्राधान्य असतं आणि काहींना प्राधान्य कमी असतं. दिव्याच्या बाबतीमध्ये पूर्ण अशा प्रकारचा प्रकाश. एक दोन गोष्टी एका ठिकाणी आणल्या असताना एकाला प्रधानता आणि दुसऱ्याला गौण, हा जो प्रकार असतो, हा प्रकार बदलत असतो. योगागोने सांगायला हरकत नाही. आपल्या कीर्तनामध्ये चाली असतात. कीर्तनामध्ये चाली असतात आणि काही वेळा चालीत कीर्तन करावं लागतं. असं दोन्ही असतं. हे ज्या प्रमाण असतं. परंतु दिव्याच्या बाबतीमध्ये मात्र अंधार आणि तेज या दोन गोष्टी नाही आहेत. एकमय केवळ प्रकाश हाच दिव्याचा धर्म. आणि प्रकाश स्वरूप असून तो प्रकाश दुसऱ्यांना मुक्त कंठानं सर्वांगानं देणं हे जसं दिव्याचं काम आहे, तसं साधूंच्या बाबतीमध्ये पूर्ण अशा प्रकारचा प्रकाश. संत तेथ विवेका असण्याची की असा जो प्रकाश आहे आणि तो प्रकाश सर्वांगानं देणं, तिथे कोणताही प्रकारचा कृपणपणा न ठेवणं, ही जी वृत्ती आहे ती वृत्ती साधूंच्या जवळ आहे. दीपा नाही पाटी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. दिव्यामध्ये सुद्धा ज्ञानोबराने 13व्या अध्यायामध्ये दोष सांगितलेले. जीवने सिंपिला तिडपिडी विजेला प्राण सांडी लागला तरी काडी उरो नेदी. काही दिवे असे असतात की त्यांच्या समोर उजेड असतो पण पाठीमागे मात्र उजेड नसतो. बॅटरी समोर उजेड आहे पण पाठीमागे मात्र तिचे उपकार आहेत. धारण करणाऱ्याला अंधारात ठेवते पण मात्र त्याच्या डोळ्याचं काम सगळं करते. मोटारमध्ये प्रकाश पुढेच, आतल्या लोकांच्या जवळ प्रकाश ते प्रकाशात येत नाहीत पण समोरच्या सगळ्या गोष्टी प्रकाशामध्ये. काही दिवे असे दिसतात की त्यांच्याकडे सर्वांगी अशा प्रकारचा प्रकाश दिसत नाही. आणखीन दिव्याचे जे दोष आहेत, जीवने शिंपीला तिडीपिडी, ज्ञानोबाराने म्हटल्याप्रमाणे पाणी पडलं तर तडतड करतात. आणि ज्या वस्तूला लागला, ज्ञानोबारा म्हणतात लागला तरी काडी उरो नेदी. हा दिव्याचा जो दोष आहे, तो दोष दूर होण्याच्या दृष्टिकोनातून महाराजांनी चौथा दृष्टांत वापरला. सर्वांगी साखर अवघी गोड. साखरेच्या बाबतीमध्ये स्वगत भेद नाही. इतर बाबतीमध्ये जसं स्वगत भेद मानून तुकाराम महाराजांनी तो दूर केला. चंदनाचे हातपाय याचा अर्थ असा की वरच्या शाखा आणि मूळ यातला जो स्वगत भेद आहे तो स्वगत भेद नाही. सर्वांमध्ये समान सामर्थ्य आहे. परंतु साखरेच्या बाबतीमध्ये मात्र असं स्वगत भेद नाही. अवघे साखरेचे अंग नये व्यंग निवडिता. साखरेच्या बाबतीमध्ये ही बाजू आणि ती बाजू, चांगली गोड, अधिक गोड आणि कमी गोड असं म्हणता येत. ऊस गोड आहे आणि साखर गोड आहे पण फार फरक आहे. ऊसाच्या गोडीमध्ये बुडातला भाग, मध्य भाग आणि वरचा भाग, गोडीत फरक राहतो. साखरेच्या बाबतीमध्ये मात्र तसा फरक करता येत नाही. सर्वांगीण अशा प्रकारची गोडी ज्याप्रमाणे साखरेमध्ये आहे. या सगळ्या चारी दृष्टांताचा जो दाष्टांत ज्याला म्हणतात, विधेय ज्याला म्हणतात, ते विधेय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे सज्जना पादोन तुका म्हणे
नाही पाटी पोटी दीप नाही पाटी पोटी अंधकार दीप नाही पाटी पोटी. चारी दृष्टांताचं जे विधेय महाराजांना सांगायचं ते शेवटच्या चरणामध्ये याप्रमाणे सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. पाहता याचा अर्थ किती अट्टासानं सज्जनांच्याकडे आपण पहा, शोधून सुद्धा आपणाला अवगुण मिळणार नाही. मिळण्याची इच्छा म्हणून नव्हे, पण त्यांचं जीवनच असं गुणमय बनलेलं आहे की कुठेही अवगुण शिल्लक राहत नाही. का राहत नाही? सज्जन म्हणून राहत नाही. सर्व अभंगामध्ये अत्यंत महत्वाचा शब्द जर कोणता असेल तर तो सज्जन. सज्जन या शब्दाचे अर्थ व्यवहारामध्ये वेगळे वेगळे सुद्धा वापरले जातात. ज्याला कोणताच प्रतिकार करण्याची व्यवहारात शक्ती नसेल अशा वेळेला सज्जन हा शब्द वापरला जातो. तो मनुष्य ना या माणसाच्या पाठीमागे हात धुवून लागला, पण काय करता, त्याला प्रतिकार करण्याकरता हा मनुष्य सज्जन हो. सज्जन याचा अर्थ असा असमर्थ, प्रतिकार करण्याकरता योग्यता नसलेला, असाही सज्जन शब्दाचा नाईलाजाचा वापर केला जातो. परंतु तो खरा अर्थ या ठिकाणी नाही. सज्जन कशाला म्हणतात? याच्यामध्ये दोन पद आहेत, सत अधिक जन. सत स्वरूपाशी ज्यांची एकता झालेली आहे त्यांना सज्जन अशा प्रकारचं म्हणतात. काही जनच असतात पण सत नसतात, आणि जे सत आहे ते जन असतं असं नाही. या जगाचं निखिल अशा प्रकारचं तत्व ते सत आहे. सदैव सौम्य इदम अग्रासीत. सत आहे पण ते जन आहे का? ते जन नाही. जन सत असतातच असं नाही, आणि जे सत आहे ते जन आहे असं नाही. संतांच्या बाबतीमध्ये असा दुवा साधलेला आहे की त्यांच्या ठिकाणी सतही आहे आणि जनही आहे. सज्जन कोणाला म्हणतात? संतांच्या व्याख्येप्रमाणे ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया आठविती विठोबाचे. परमात्म चिंतनामध्ये ज्यांचा सतत अशा प्रकारचा काल जातो, अर्थात सत्स्वरूपाचे एक रूप झालेले जे सज्जन, अशा सज्जनांच्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाशी एक रूप झाल्यामुळे जगातले जेवढे म्हणून अवगुण आहेत ते सगळे अवगुण त्यांच्या जवळ राहू शकत नाही. त्याचं कारण आहे त्यांच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये जे वास्तव्य आहे ते वास्तव्य परमात्म स्वरूपाचं झालेलं असतं. विठ्ठल विठ्ठल. महाराज एका अभंगामध्ये असाच आशय प्रगट करतात. तेथे दुष्ट गुण न मिळे, तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष. तेथे दुष्ट तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष. तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष. चैतन्याचा वास झाला माझी, चैतन्याचा वास झाला माझी. चैतन्याचा वास झाला माझी, चैतन्याचा वास झाला अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी.
चैतन्याचा वास आत झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचा पाहून सुद्धा जो सापडणार नाही असं सद्गुण संपन्न आणि जगाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त जीवन सज्जनाचं असतं. हा परिचय महाराजांनी अभंगामध्ये दिला. विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई आई विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाचं सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचं सिद्धांताचं चिंतन शेवटच्या चरणामध्ये असं प्रगट केलेलं आहे. संतांच्या जवळ पाहून देखील अवगुण सापडत नाही अशी सांगण्याची पाळी महाराजावर आली. त्याचं कारण आहे महाराजांनी समाजाच्या मनाचा अभ्यास केला. समाजाच्या मनाचा अभ्यास असा आहे की जगामध्ये जी काही द्वंद्व आहेत, जगाचा व्यवहार का म्हटलं की द्वंद्वाशिवाय व्यवहारच नाही. जगाच्या स्थितीमध्ये आपण आलो आणि एकच बाजू आपल्याला समोर येईल हे जगात कधी आपल्याला सापडायचं नाही. एकीकडे सुख भोगायला मिळालं तर निश्चित दुःख भोगायला आल्याशिवाय राहत नाही. एकीकडे उजेड पाहायला मिळेल तर दुसरीकडे अंधार पाहायला मिळाल्याशिवाय राहत नाही. द्वंद्वात्मक अशा प्रकारचं जग आहे आणि द्वंद्वात्मक जगाचा हा परिचय असल्यामुळे जीवामध्ये अशी सवय झालेली असते. काही वेळा काही ठिकाणी गुण दिसतात आणि काही वेळा काही ठिकाणी माणसाला अवगुण दिसतात. प्रत्येक प्राण्याच्या जवळ काही गुण आहेत आणि काही अवगुण आहेत. काही गुण जे असतात ते स्वभावतः असतात आणि काही गुण जे असतात ते पुरुषार्थ प्राप्त असतात. स्वभावतः असणारे जे गुण असतात ते त्या शरीराची वैशिष्ट्यच ठरलेली असतात. राजहंस नावाचं पक्षी आहे, त्याच्याजवळ मोठा गुण आहे. पाणी दूध मिसळून समोर ठेवल्यानंतर फक्त दूधच प्राशन करणं आणि पाणी शिल्लक ठेवणं हा त्याचा सहज अशा प्रकारचा गुण आहे. एखाद्या वस्तूचा वास दिल्यानंतर तो वास परत शोधणं, दूर अंतरावर जाऊन त्याचा मागोवा घेणं हा कोणाचा गुण आहे? कुत्र्याचा गुण आहे. पाण्यामध्ये औषध विष मिसळल्यानंतर ते विषारी पाणी आहे असा ओळखण्याचा गुण कोणाचा आहे? गाढवाचा. काही काही प्राण्यामध्ये जे गुण आहेत ते स्वभावगत आहेत, प्रकृतीगत गुण आहेत. पण हे गुण जे असतात ते गुण प्रकृतीवर मात करत नाही. पितरांची गती कावळ्याला माहित असते, त्याला पितृदूत म्हणतात कावळ्याला. केवढा मोठा गुण आहे त्याच्याकडे. असे स्वभावतः असणारे प्रकृतीमध्ये जे गुण आहेत ते गुण माणसाला आकर्षक वाटतात. परंतु त्याबरोबर काही अवगुण सुद्धा आहेत. स्वभावतः प्राप्त झालेले गुण आणि स्वभावा प्रकृतीच्या विरोधामध्ये सवयीनुसार मिळवलेले अवगुण, कोणते अधिक आणि कोणते कमी हा मात्र प्रत्येकाच्या जीवनातला वेगळा वेगळा प्रसंग आहे. काहीच्या जीवनामध्ये एखादा गुण असा असतो की अनेक दोषांना तो दूर करणारा असतो. तुकोबाराने त्या घोड्याच्या विषयामध्ये असं चिंतन सांगितलेलं आहे.
घोड्याला म्हणतात 72 खोडी असतात. पण 72 खोडीचा जो घोडा, त्याच्या कंठामध्ये का देवमण असला की ते 72 खोड्या ज्या असतात त्या देवमणातून सगळ्या वजा जातात. एवढा तो गुण समर्थ असतो. याचा अर्थ असा, एका गुणातून अनेक अवगुण वजा जातात. काही वेळेला उलट सुद्धा होतं. अनेक गुण एकाच अवगुणातून वजा जातात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे थोरले चिरंजीव खूप गुणवान होते. पण साधूची परीक्षा घेण्याचा एकच अवगुण, त्याचा परिणाम काय, यादव कुळ फस्त झालं. सगळेचे सगळे गुण वजा गेले. कोणाजवळ कोणता अवगुण असेल काही सांगता येत. रामायणामध्ये वर्णन आहे, काही काही खूप अशा प्रकारचे रूपवान होते, म्हणतात सौंदर्यवान होते. राजा दशरथ सर्वार्थानं भाळलेला होता. परंतु अवगुण एवढा मोठा, महाराजांच्याच भाषेत सांगायचं ठरलं, प्रभू रामचंद्र वनवासाला आणि दशरथ राजा वैकुंठाला. केवढा मोठा अवगुण. ते गुण अधिक म्हणायचे का अवगुण अधिक म्हणायचे, हे चिंतन सांगण्याचं एवढंच कारण आहे की जगामध्ये गुण आणि अवगुण या दोघांचं मिश्रण आहे. आणि अशा मिश्रणयुक्त जगामध्ये सामान्य माणसाची जी नजर पोच असते, ती पोचणारी नजर त्याच्या अवगुणाकडे जाते, गुणाकडे जात नाही. आणि अवगुणाचा परिणाम असा असतो की ज्याच्याजवळ अवगुण अधिक आहेत त्याच्या जीवनामध्ये दुःख भोगायला आल्याशिवाय राहत नाही. अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती, अवगुणाचे हाती आहे अवघीच फजिती, अवघीच फजिती आहे अवघीच फजिती. अवगुणाच्या बाबतीमध्ये कोणालाच अवगुण पसंत पडत नाही. महाराजांनी एका अभंगामध्ये सुंदर चिंतन केलेले आहे. अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठिले, मागे होत आले शिष्टाचार. मागची अशीच मर्यादा आहे की माणसाने कोणीही अवगुण पसंत केला नाही. प्रकृतीनं म्हणा, सवयीनं म्हणा, पदरात पडतो तो प्रकार वेगळा, परंतु जगामध्ये अवगुण आवडत नाही. परंतु नजर माणसाची जाते ती गुणापेक्षा माणसाच्या दोषावर नजर अधिक जाते. आणि दोषावर नजर अधिक गेल्यामुळे त्याच्या जीवनातले गुण माणसाच्या कामाला येत. आणि गुणाच्या आणि अवगुणाच्या बाबतीमध्ये असा प्रकार घडत असतो. काही वेळा गुण हे अवगुण ठरत असतात आणि काही वेळा अवगुण हे गुण ठरत असतात. क्वचित गुणोपी दोष स्यात्, क्वचित दोषोपी विधिना गुणः. काही गुण असे असतात की ते दोष सुद्धा ठरू शकतात आणि काही जे दोष असतात ते विधीनं जर त्याचा वापर केला तर त्याचा गुण सुद्धा होतो. असं उलट सुलट होत. पोपट सुंदर अशा प्रकारचा बोलतो, तो त्याचा गुण आहे का अवगुण आहे? तो त्याचा गुण आहे, परंतु तोच गुण त्याला दोष होतो. का होतो? घरट्यामध्ये पिंजऱ्यात अडकून बसावं लागतं. काय म्हणून अडकला तो? गुणी म्हणूनच अडकला. एका सुभाषितकाराने सुंदर असं चिंतन सांगितलेलं आहे. अरण्यामध्ये पुष्कळशी झाडं वाकडी तिकडीच का दिसतात, सरळ झाडं का दिसत नाहीत? त्याचं कारण आहे म्हणाले, सरळ झाडं ही जास्त उपयोगाची असतात म्हणून अगोदर सरळ झाडं तोडली जातात. वाकड्या तिकड्या झाडाच्या कोणी छंदाला लागत नाही. समाजामध्ये सुद्धा सध्या असंच चाललेलं आहे. सांगण्याचा इथे तसा हो, अति सरळपणा सुद्धा एक प्रकारचा तो दोष ठरू शकतो. विठाला 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 विठाला. पंचरात्रामध्ये दृष्टांत येऊन गेलेला असं म्हणतात. एक सर्प गावाच्या काठी खूप लोकांना त्रास द्यायचा म्हणतात आणि तो त्रास देणारा सर्प मारण्याचं लोकांचं धाडस नव्हतं, फारच मोठा होता. योगायोगाने म्हणतात नारद आले आणि नारदांना गावकऱ्यांनी विनंती केली की महाराज तुमचं सगळं जग ऐकतं, सर्वावर तुमचा परिणाम होतो. तो सर्प भीतो, आम्हाला भीती दाखवतो, एखाद्या वेळेला चावण्याची शक्यता आहे, तुम्ही त्याला उपदेश करा आणि तुमचा उपदेश तो मान्य करील, निश्चितच तो पुन्हा चावणार नाही. नारद गेले म्हणतात. नारदांना त्या सर्पाची भेट झाली. सर्पाला नारदाने उपदेश केला, बाबा
पूर पापामुळे या योनीमध्ये गेलास, तमो योनीमध्ये गेलास, आणि इथं आल्यानंतर पुन्हा तू लोकाला उपद्रव देतोस. कमीत कमी आता तरी तो भोग समजून लोकाला उपद्रव देऊ नकोस. नारदांच्या शब्दाचा परिणाम म्हणतात त्या सर्पावर झाला, आणि त्या सर्पाने पुन्हा फुतकार टाकायचं सोडून दिलं, चावायचं सोडून दिलं, भीती दाखवणं सोडून दिलं. त्याचा परिणाम असा झाला की त्या गावातली लहान लहान मुलं यायची आणि त्या सर्पाचा खेळ खेळायची. सर्प म्हणजे त्या लहान मुलांचं खेळणंच बनलं. खेळणं बनण्याचा परिणाम काही दिवसानंतर तो सर्प तसा कृश झालेला होता. सर्वांचा त्याला उपद्रव होऊ लागला. काही दिवसानंतर नारद महर्षी त्याच रस्त्याने आल्यानंतर नारदाने पाहिलं ज्या सर्पाला आपण उपदेश केला होता तो उपदेश त्याला ठसला का, काय परिणाम झाला त्याच्यावर. पाहिलं उपदेश ठसलेला आहे, पण त्याची अवस्था बदललेली आहे, कृश झालेला आहे. त्या सर्पाला विचारलं, बाबा तू कसा काय एवढा कृश झालास? तुमची कृपा म्हणून. माझी कृपा कशी काय? तुम्ही सांगितलं कोणाला चावू नये, कोणाला त्रास देऊ नये, भीती दाखवू नये, असं तुम्ही सांगितल्यामुळे मी असा निश्चिष्ट पडतो. गावातले कोणी येतात, माझा खेळ खेळतात, मला उपद्रव देतात, त्याचा परिणाम हा झालेला आहे. असंही काय म्हणाले? मग तुझा हा साधूपणाच तुला भोवलाय म्हणायचंय. मग तू असा कर ना, कमीत कमी आलेल्या लोकांना चावू नकोस, मात्र भीती दाखवल्याशिवाय राहू नकोस. सांगण्याचा इतर तसा. काही जे सद्गुण असतात, सद्गुणाचा अतिरेक हा सुद्धा एक प्रकारचा अवगुण ठरू शकतो. विठाला विठाला प्रभुरामचंद्राने समर्थ माणसाच्या विषयात असंच एक वचन प्रकट केलेलं आहे. काही माणसं समर्थ असतात परंतु क्षमावान असतात. क्षमावान समर्थ माणसाच्या ठिकाणी एकच अशा प्रकारचा दोष आहे म्हणाले. कोणता दोष आहे? येदेनम क्षमया युक्तम अशक्तम मन्यते जनाहा. हे क्षमावान असतात पण लोक म्हणतात ते दुर्बळ आहेत, एवढाच त्यांच्याकडे दोष असतो. सांगण्याचा अर्थ असा की सद्गुणांच्या ठिकाणी सुद्धा काही वेळेला दोष होण्याची शक्यता असते. तेव्हा एकंदरीत गुण आणि अवगुण या बाबतीमध्ये जर विचार केला तर माणसाला इतरांच्या ठिकाणी दोष दिसायला लागतो. तर माणसाची जी प्रवृत्ती असते ती दोषी असते. स्वभावतः ज्यांचा अंतःकरणाचा भाव जगामध्ये दोषामध्ये मिसळलेला आहे अशी माणसं दुसऱ्याकडे पाहत असताना दोषाच्याच वृत्तीनं पाहतात, आणि दोषाच्या वृत्तीनं पाहिल्यामुळे जगातले गुण त्यांच्या लक्षामध्ये येत नाहीत. प्रत्येकाचा असणारा जो दैवी गुण आहे, त्याच्या ठिकाणचा असणारा जो विशेष भाव आहे, तो विशेष भाव लक्षामध्ये येण्याकरता तो त्या मार्गातला तज्ञ असावा लागतो, तरच त्याला त्याच्या बाबतीमधला गुण लक्षात येईल. अवगुणांना बाजूला टाकून त्याच्या ठिकाणचे असणारे गुण लक्षामध्ये येण्याकरता सुद्धा तशाच प्रकारची नजर असावी. हे सर्वांच्या जवळ नसू शकत, पण साधू संतांच्या बाबतीमध्ये कदाचित प्रकृतिगत असणारे दोष राहण्याची शक्यता म्हणून काही माणसं दोषाने त्यांच्याकडे पाहतील. वस्तुस्थिती अशी आहे की साधूंच्या जीवनामध्ये जगातला कोणताही प्रकारचा दोष राहिलेला नसतो. दोष कोणता असतो, अवगुण कोणता असतो? दोषाची व्याख्या महाराजांनी फार सोपी सांगितलेली. दोषायशा नावे देहाचा आदर, विटाळले अंतर अहं भावे, विटाळले अंतर. दोषायशा नावे देहाचा आदर, विटाळले अंतर अहं भावे, विटाळले अंतर. सगळ्यात मोठा दोष हा आहे. कोणता दोष? एक दोष आला की जगातले सगळे अवगुण येतात, आणि हा दोष म्हणजे देहाचा आदर करणं हाच मोठा दोष आहे. देहाचा आदर कोण करतात? देहाचा आदर ज्यांचा देहाच्या विषयात अभिमान असतो अशीच मंडळी देहाचा आदर करतात. ज्या वेळेला विटाळले अंतर अहम भावे, अहम भावाने ज्या वेळेला अंतरंग विटाळलेलं असतं अशाच वेळेला देहाचा आदर केला जातो. संत आपल्याला असं उलट शिकवतात, देहा सादर पहावा निश्चित, सर्व सुख येथे नाम आहे. देहाच्या विषयामध्ये सादरानं पाहावं, करावा संकोच चित्ताची भोवता, होयते बहुता सुख कीजे. या दृष्टिकोनातून शरीराला जर पाहिलं गेलं तर अंतःकरणातला जो अभिमान ज्याला म्हणतात तो अभिमान दूर करावा लागतो. ज्यावेळेला अंतःकरणातला अभिमान दूर होतो त्यावेळेला दोष ज्याला म्हणतात, अवगुण ज्याला म्हणतात, तो अवगुण माणसाच्या अंतःकरणामध्ये चिटकला जात नाही. शरीराच्या विषयात तादात्म्य का झालं की त्या शरीराच्या वृत्ती माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात.
शरीराला अनुलक्षूनच माणसाची वृत्ती निर्माण होते, परंतु शरीराला चिटकण्याकरता मात्र अभिमानाच्या द्वारे शरीराला चिटकल्यानंतरच त्या शरीराचे धर्म माणसाला भोगायला मिळतात. लिंबाचा पाला इतर शरीरामध्ये गोड लागत नाही, परंतु उंटाच्या मात्र शरीरातून तो मात्र गोड लागतो. कारण त्या देहाचा का अभिमान धारण केला की त्या जिभेच्या द्वारे कडुलिंबाचा पाला सुद्धा गोड लागतो. का गोड लागतो? त्या देहाचा आश्रय केला. तसं प्रत्येक देहाचा आश्रय करत असताना अभिमानाच्या द्वारे का देहाचा आश्रय केला की देहाचा आश्रय केल्यानंतर जगातले सगळेच्या सगळे अवगुण न बोलाता सुद्धा त्याच्या आश्रयाला येतात. दृष्टीतले अवगुण असतील, मनाच्या दृष्टिकोनातले अवगुण असतील, बुद्धीच्या दृष्टिकोनातले अवगुण असतील आणि जीवात्म भावामध्ये घुसलेले अवगुण असतील. कोणते ना कोणते तरी अवगुण त्याच्या जीवनामध्ये निश्चित राहतात. एवढंच नव्हे, अहम भावाचा का अवगुण प्राप्त झाला की जगातले सगळेचे सगळे अवगुण त्याच्या आश्रयाला येतात. पण तो एक का अवगुण दूर केला आणि परमात्म चिंतनाचा अंतःकरणामध्ये भाव का जागृत राहिला. भावाचे 3 प्रकार असतात: देहभाव, ब्रह्मभाव आणि प्रेमभाव. प्रेमभाव का एकदा जागृत झाला की प्रेमभाव जागृत झाल्यानंतर देहभाव विसरत असतो. देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. एकदा का देहाचे भाव हरपले की देहातले जे अवगुण ते आपोआपच दूर जातात. काम क्रोधे केले घर अहंकाराच्या पोटी निर्माण होणारे जे विकार आहेत हे सगळेचे सगळे विकार आपोआपच जातात आणि गेलेले विकार मात्र पुन्हा फिरून येत. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिल्याप्रमाणे आगे लागलिया रुखी देखोने सैरा पळती पक्षी तैसे सांडिले आशेखी विकल्पी. जे विकल्पाधिक अवगुण, विकाराधिक अवगुण, सर्वात मोठा अवगुण एक आहे आणि तो अवगुण म्हणजे अज्ञानाचा. एकच शत्रू न द्वितीय शत्रू आणि तो शत्रू म्हणजे अज्ञान. असं परमात्म रूपाचं अज्ञान ते दूर जातं. देहभाव दूर होतो, ब्रह्मभाव स्थित होतो आणि स्थित झालेला ब्रह्मभाव अंतःकरणामध्ये उपभोगण्याकरिता प्रेमभाव जागृत होतो. हा प्रेमभाव ज्या वेळेला जागृत झाला त्यावेळेला मात्र त्या भगवत भक्ताची आणि सज्जनाची स्थिती अशी होते की त्याच्या सहवासामध्ये जी जी येतील ती चंदनाप्रमाणे सुद्धा बदलतात. अभंगाच्या दृष्टांतामध्ये महाराजांनी बारकाव्यानं 2च अशा प्रकारचे उपयोग सांगितलेले. एक सहवास आणि दुसरा स्पर्श. चंदनाचा परिणाम स्पर्शापेक्षा सुद्धा केवळ सहवासामध्ये सुद्धा होतो. संतांच्या ठराविक वलयामध्ये जीवात्मा का आला की जीवात्म्यावर संतांच्या प्रभावाचे परिणाम सहजासहजी होतात. आपण नेहमी इतिहास पाहतो. वाला कोळाच्या सहवासामध्ये नारद आले आणि केवळ शब्दाच्या सहवासातून विचारलं की वाल्या, एवढं पाप तू करतोस याला जबाबदार कोण आहे? सहवासाचा परिणाम अत्यंत तमोगुणी वृत्ती एकदम बदलली आणि निश्चयावर असलेला वाला कोळी संशयावर आला. कशाचा परिणाम? सहवासाचा परिणाम. आणि नंतर अविश्वासापोटी वाल्या कोळ्याने नारदांना बांधलं. काय झाला? स्पर्श झाला. पहिला सहवास आणि दुसरा स्पर्श. अभंगामधली पद्धती सुद्धा अशाच पद्धतीची. चंदनाचा सहवास आणि परिसाचा स्पर्श. दीपा नाही पाठी पोटी अंधकार, दिव्याचा सहवास आणि सर्वांगी साखर स्पर्श. सहवास आणि स्पर्श या दोन्हीच्या सहवासामध्ये संतांच्या जवळ का गेलो की गेल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचा अवगुण तिथे पाहायला मिळणार नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
माऊली दानराज माऊली तुकाराम जय जय दानेश्वर माऊली दानराज माऊली तुकाराम जय जय दानेश्वर माऊली दानराज माऊली तुकाराम बोला पुंडलिक वरद श्री ज्ञानदेव जय जय दानेश्वर माऊली दानराज माऊली तुकाराम जय जय दानेश्वर माऊली दानराज माऊली तुकाराम का म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड प्रकृतीच्या नियमाप्रमाणे कदाचित संतांच्याकडनं काही दोष दिसत जरी असले परंतु महाराजांना हे सांगायचं की त्याच्यात सापडणार नाहीत कारण ती दृष्टी वेगळी आहे. संतांनी काही वेळा ज्ञान देत असताना विभिन्न अशा प्रकारच्या अवस्थेतून अधिकाराप्रमाणे उपदेश केलेला असेल. काही वेळा सर्वांना एक सांगता येत नाही. अधिकार तैसा दावेला मार्ग चालता हे मग कळू येते. काही वेळा प्रसंगानुसार वेगळेपण सुद्धा ठेवावं लागतं. सर्वांनाच एक अशा प्रकारचं सांगता येत नाही. असं म्हणतात 4 चोर होते आणि 4 चोरांनी एक चोरी केली. चोरीत सापडले. राजाने प्रशासन दिलं आणि 4घांना शिक्षा दिली. 4घांना शिक्षा देण्यामध्ये एकाला 12 वर्षाची शिक्षा दिली, एकाला 6 वर्षाची शिक्षा दिली, एकाला 1 वर्षाची शिक्षा दिली आणि 4था होता त्याला फक्त असं विचारलं तू सुद्धा यांच्या संगतीमध्ये एवढी शिक्षा दिली. प्रधानाने विचारलं महाराज तुम्ही शिक्षा दिली पण ही वेगळी वेगळी अशा प्रकारची कशी काय? 4घांनी मिळून एकच अशा प्रकारची चोरी केली, सारखी शिक्षा न देताना वेगळी वेगळी का दिली? त्याचं कारण म्हणाले पहिला ज्याला 12 वर्ष शिक्षा दिली ना त्याचा अधिकार या क्षेत्रातला फार वेगळा आहे, निभरावलेला अधिकार आहे. तो एवढासा निभरावलेला. महाराजांच्या शब्दातून सांगायचं ठरलं तर जेल तो हमारी ससराल है असा म्हणणाऱ्या वर्गातला आहे. त्याच्यामुळे त्याला 12 वर्ष अशा प्रकारची शिक्षा द्यावी लागते. दुसरा जो आहे हा मागच्या वेळेला एकदा गुन्ह्यामध्ये सापडलेला होता, ही दुसरी वेळ आहे, त्याच्यामुळे त्याला 6 वर्षाची शिक्षा दिली. तिसरा जो आहे तो कदाचित आतापर्यंत चांगला वागलेला आहे पण कसा काय यांच्या संगतीत आला कोणाष्टोक म्हणून त्याला 1 वर्षाची शिक्षा दिली. आणि चौथा जो आहे इतका सज्जन आहे, याच्या घरातली सगळी मंडळी सज्जन आहेत, कसं काय नकळत त्याची संगती झाली आणि संगती झाल्यामुळे या संगतीमुळे याच्याकडनं दोष घडला, याला एवढी शिक्षा पुरी आहे. तू सुद्धा याच्यामध्ये एवढं बोललं तरी याला पुरे. 12 वर्ष शिक्षा भोगणाराला जे दुःख आहे तेवढंच दुःख याला एका शब्दातून होणार आहे म्हणून याला एवढी शिक्षा पुरी आहे. दोष सर्वांचा एक जरी असला तरी शिक्षेमध्ये भेद आहे. तसं संत जगामध्ये जगाचं कल्याण करत असताना किंवा वर्तन करत असताना काही वेळेला विषम भावातून जरी दिसत असले तरी परंतु तो अवगुण नाही. त्यामध्ये असणारी जी नजर आहे ती नजर वेगळी आहे. हा महाराजांचा या अभंगामध्ये सांगण्याचा भाव आहे. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. याच्यामध्ये सर्वांगीण अशा प्रकारची गोडी आहे. ज्याप्रमाणे साखरेमध्ये सर्वांगीण गोडी आहे, संतांच्या सहवासामध्ये आणि स्पर्शामध्ये आल्यानंतर सर्वांगीण अशा प्रकारची गोडी म्हणजे अनुकूलता. सर्वच जीवन अनुकूल बनतं. प्रतिकूल अशा प्रकारच्या जगामध्ये सुद्धा कोणतीही प्रतिकूलता राहत नाही, सगळंच अशा प्रकारची अनुकूलता होते. यमादिक सुद्धा त्याची वाट पाहतात. वैकुंठामध्ये वाट वैकुंठी पाहती भक्त कै पा येथे येते जन्म मरण खंती नाही चित्ती परलोक. अशी संतांची संगती प्राप्त झाल्यानंतर प्रकृती अनुकूल बनते. विरोध संपतात. हिंसर पशु सुद्धा मैत्री करतात. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते व्याघ्रहीन खाती सर्पतया. जगातली सगळी अशा प्रकारची अनुकूलता येते. दुःखते कैसे नाही स्वप्नासी भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी त्याचे वर्म तू आम्हापाशी सुखे राहिला असे प्रेमाच्या. कोणतीही प्रतिकूलता राहत नाही, सर्वांगीण अनुकूलता बनणं याचं नाव गोड जीवन बनणं. सर्वांगी साखर अवघी गोड दीपा नाही पाठी पोटी अंधकार. सर्वांगी साखर अवघी गोड संत जीवनाचा हा विशेष आहे आणि तो विशेष तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या वेळेच्या मर्यादेमध्ये घेऊन आपण झालेली चिंतन सेवा
प्रभूच्या चरणी समर्पण करत आहोत. तुका म्हणे तैसा सज्जनापासोनी, तुका म्हणे तैसा सज्जनापासोनी, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासोनी, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासून. पाहता गुण मिळेतिना, पाहता गुण मिळेतिना, दीपनाई पाटी पोट अंधिकार, दीपनाई पाटी पोट अंधिकार. पाहता गुण मिळेतिना, पाहता गुण मिळेतिना, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार. तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तुका म्हणे तैसा सज्जनापासून. पाहता गुण मिळेतिना, पाहता गुण मिळेतिना, दीपनाई पाटी पोट अंधिकार, दीपनाई पाट पोटी अंधिकार. पाहता गुण मिळेतिना, पाहता गुण मिळेतिना, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार. सर्वांगार साखराव की गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, दीपनाई पाटी पोट अंधकार, दीपनाई पाटी पोटी अंधकार. सर्वांगी साखर अवघी गोड,
सर्वांगी साखर आवागी गोड सर्वांगी साखर सर्वांगी साखर सर्वांगी साखर आवागी गोड सर्वांगी साखर आवागी गोड दीपानाई पाटी पोटी अंधकार दीपानाई पाटी पोटी अंधकार क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारला अधिकार मी आपला क्षमा करा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञान जरा राखा पाया पेक्षा क्षमा करा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम